सध्या पुढच्या राईडची तयारी करायची आहे आणि खर्च एवढा आला आहे ना, गाडीचा हँडल बार झाला, अजून सर्व्हिसिंग पण आत्ताच आली आहे, त्याच्यामध्ये टायरचा पण खर्च येतो आहे, हळूहळू रस्त्यात आहे, येतो आहे. अजून काय होतं, ते मागचं नंबर प्लेटवाली लाईट होती आणि नंबर प्लेटचं पण ते साचा घ्यायला लागेल, पण घेतलं तर ते कुत्रे परत चावतील, सो तो एक विचार करावा लागतो आहे मला त्यासाठी. अजून काय होतं, हा ब्रेक पॅड आहेत, ऑलमोस्ट ब्रेक पॅडच आपल्याला 300-400 रुपयेपर्यंत सर्व्हिस सेंटरमध्ये येतात. पण आता यामाचा डीलर आहे, मी त्याच्याकडे जाऊन बघतो काय करतो आहे. पुढचे ब्रेक पॅड पण बघावे लागतील मला जर मागचे चेंज करतो आहे, जर पुढचे संपले असतील तर पुढचे पण टाकून घेतो, कारण उद्या राईडमध्ये आपल्याला कोणता प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. परफॉर्मन्स एकदम क्लास येते एअर फिल्टर आणि जेव्हा ऑइल फिल्टर चेंज करता तेव्हा. ॲक्च्युली मला आहे ना मेन काय की सर्व्हिस सेंटरमधूनच सर्व्हिस करायची होती, कारण जो सर्व्हिस सेंटर आहे ना इथला आपला साकी नाक्याचा, तो तिथे सर्व्हिस केली ना, ते जेव्हा इंजेक्शन क्लिनिंग वगैरे करतात ना, वॉल क्लिनिंग वगैरे, तेव्हा तो बाईक चालवल्यानंतर आहे ना काहीतरी वेगळंच वाटतं. सो एकदा राईडच्या आधी आहे ना तिथे जाणं भाग आहे, पण आता सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे मी ॲडजस्टमेंटवरती ॲडजस्टमेंट करतो आहे. फक्त ती ॲडजस्टमेंट माझ्या गळ्यात नाही आली पाहिजे, कारण बाईकसाठी ॲडजस्टमेंट आहे ना जरा खिशाला गोळ्याच मारते. आणि फ्यूल पंपवाल्या ज्या गाड्या आहेत ना, जरा काही प्रॉब्लेम झाला ना की ही इंजिन लाईट जळते बघा माझी मीटरची, ही अशी इंजिन लाईट सतत आहे ना जळतच राहते जरा काय झालं की. आणि मग ती काढायला गेलं सर्व्हिस सेंटरमध्ये त्याचे वेगळे 200-400 रुपये चार्ज करतात. दॅट्स वाय मी आता ती काढतच नाही. हे टॅक्सीवाल्यांचा वेगळाच शॉट आहे बघा, फोनवरती बोलतोय आणि ड्राईव्ह करतोय. हे असे असतात एक जे आहेत ना तुम्हाला सुखाने सिटीमध्ये बाईक नाही चालवून देणार. हा बसवाला जर खाली गेला ना, आई शपथ, एका लेनला ठेवत नाहीत ना कोण, म्हणून माझं डोकं खराब होतं. 2 लेन आहेत, तुम्हाला त्या 2 लेन पण कमी पडायला लागल्यात काय, नॉनसेन्स आला. नीट एका लेनला ठेव ना गाडी यार, का असं चिडून खेळता. फुकट एक तर रस्ते चांगले नाही आहेत सिटीमध्ये राहतोय आम्ही मुंबईमध्ये बघा, लोकांना मजा वाटते. हे कावासाकी घेऊन चाललंय काय, हा नाही निंजा आहे भाई. व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग, कशी परवडते. असं डेली लाईफमध्ये जर निंजा घेऊन जाणं ऑफिसला, ऑफिसवाल्यांचे डोळे फिरतील. कोण आला भाई, कोण आला. यांच्या आईला छपरी साले. हे भाई डायरेक्ट काढू नकोस मधून.
हे सिटीमध्ये हॉर्न मारतात ना ओव्हरटेकसाठी, मला आहे ना ते खूप इरिटेट होतं की पुढे जागा नसते आणि ह्यांना आपल्याला ओव्हरटेक करायचं असतं. साधा कॉमन सेन्स वापरा ना. कुठे जर लवकर पोचायचं आहे लवकर निघा, 4 कामं कमी करा घरातली जे निघताना करता ते. उगाच रस्त्यावरती येऊन लोकांना सतावणं कितपत बरोबर आहे. हां, काय झालं तुला आता? टू व्हीलर नॉट अलाउड तो बघा. आई शपथ, फाईन आहे आज. फाईन आहे भाईला, फाईन आहे. चले चिकनूक. तोंडाला मास्क लावून गाडी चालवतोय. अले इथे आहेत ना पंखा फास्ट लोक लई फिरत असतात, त्यामुळे ना सांभाळून राहावं लागते. बाबू की गली में खाए गोते. अरे याचा ऑइल कॅप ओपन आहे. फ्यूल कॅपच बोलतो ना. हां, फ्यूल कॅप ओपन आहे. साले इथे आला ना की हाच प्रॉब्लेम चालू होतो माहिती आहे ना. हे लोक नीट ऐकतात ना. ह्या लोकांचा रस्त्यावरती लक्ष असतो. लोक नुसते आहेत ना अंधाधुंद गाडी चालवतात, अंधाधुंद. हे बघा, हे बघा, हे असे एक एक आहेत ना, शहाणे असतात. ज्यांना वाटतं ते बनवतील तेच रूल आहेत. नाही नाही म्हणता म्हणता ठोकलंच चायला. श हे साले सकाळ सकाळी येत ना कामधंद्याला लावतात. फिश यार अजून ओपन नाही झालाय मार्केट हा. ऑलमोस्ट दुकानं बंद आहेत, ऑलमोस्ट. सामान तर घेतलं आहे, पण आता हँडल बार घेतला आणि ऑइलच घेतलं आहे मी, जो ओरिजिनल येतो तो. पण आता विचार करतो आहे की हँडल बार आणि हे घेतलं, आपल्याला डिस्पॅड पण घ्यायचे आहेत. पण डिस्पॅडचा भाव तो काहीतरी भलताच बोलला, मला पटलं नाही, म्हणून मी डिस्पॅड नाही घेतलेत.
सो आता डिस्पॅड मी विचार करतो आहे मागचे याच्याकडून घेईन आपलं GTVला वगैरे, कारण 1000 रुपयापासून त्याने भाव सांगितला, जेवढा तर हे हँडल बार आणि ऑइलचा मिळून नाही होत आहे. सो आता बघूयात. आपण ज्याच्याकडून इंडिकेटर घेतलेले दुकान अजून उघडला नाही आहे.